मंडळी, सध्या थिएटरमध्ये एकच चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना दिसत आहे आणि तो म्हणजे पुष्पा 2. साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुन. त्याला साऊथचं म्हणणं थोडंसं गडबडीचं वाटते. त्याला आपण इंडियन स्टार म्हटलं तरी चालते, कारण 1000 कोटीचा आकडा पार करून ही फिल्म दंगलचा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट मंडळी, ही फिल्म प्रेक्षकांनी डोक्यावर घेण्याचे अनेक कारणं असू शकते. ते कारणं पुढील प्रमाणे सांगता येईल. नंबर 1 आहे प्रेझेंटेशन. फिल्मचं प्रेझेंटेशन जेव्हा आपण फिल्म पाहायला बसतो, सेट डिझायनिंगपासून तर कॉस्ट्युम डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, डान्स कोरिओग्राफी, जो काही मास प्रेक्षकांसाठी गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टी यामध्ये ठासून भरलेल्या आपल्याला दिसून येते. मंडळी, सेक्स आणि व्हायलन्स या दोन गोष्टी प्रत्येक डिरेक्टर आपापल्या पद्धतीने हा प्रेक्षकांसमोर मांडत असतो. राज कपूर साहेबांचे चित्रपट पाहिले असेल, बॉबी वगैरे, त्यामुळे प्रेक्षक कसा त्याला अट्रॅक्ट झाला हे सुद्धा आपण पाहिले आहे. त्यामुळे राज कपूर साहेबांपासून महेश भट, मुकेश भटांपर्यंत जो सेक्स हा विषय आहे, तो आपल्या दृष्टीने, आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा पडद्यावर दाखवला आहे. त्यामुळे व्हायलन्स हा प्रेक्षकांना अट्रॅक्ट करतो असे लोक म्हणतात. याला आपण मानलं पाहिजे. जशी बाहुबली असो, RRR असो, KGFचे 2 चॅप्टर असो किंवा पुष्पा 2 असो, हा व्हायलन्स म्हणजे एक प्रकारची ॲक्शन आणि ॲक्शन कोरिओग्राफी अशा पद्धतीने केली आहे, जी ॲक्शन यापूर्वी फक्त आणि फक्त आपण साऊथच्या चित्रपटामध्येच पाहिली आहे. त्यामुळे या व्हायलन्सने, या ॲक्शननेच जास्तीत जास्त यूथ या चित्रपटाकडे वळला आणि त्यांनी माउथ पब्लिसिटी करून हा चित्रपट 1000 करोडला पार करून पुढे नेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मंडळी, कॅरेक्टरायझेशनचा जर विचार केला तर तुम्ही बच्चन साहेबाची अग्निपथ ही फिल्म पाहिली असेल. काय कॅरेक्टर त्या माणसांनी पकडलं होतं, तसंच सेम कॅरेक्टर आपल्याला पुष्पा 2चा आपल्याला दिसून येते. आणि तसंही अल्लू अर्जुनचा जो फेवरेट कलाकार आहे तो अमिताभ बच्चन आहे. त्यामुळे जे कॅरेक्टर त्याने पुष्पा 2मध्ये पकडलं आहे, ते कॅरेक्टर पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत आपल्याला ते कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरमध्ये कसा अल्लू अर्जुनने आपल्याला स्वतःला फिट केलं आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे, कुठल्याही पद्धतीने आपल्याला अल्लू अर्जुन तो आयकॉन स्टार दिसत नाही. तो आपल्याला एक गावठी ॲटिट्यूडवाला पुष्पाच दिसतो. तर अशा पद्धतीची फिल्म लोकांना काय देऊन जाऊ शकते आणि प्रेक्षकांच्या मनावर काय परिणाम करून जाऊ शकते, याचा जर विचार केला तर या फिल्मने एक प्रकारची जी बॉलिवूडचे प्रेक्षक आहेत, जे हिंदी बेल्टचे प्रेक्षक आहेत, त्यांचे जे एक्सपेक्टेशन आहे ते वाढवून जाऊ शकते. कारण बॉलिवूड सिनेमा आत्तापर्यंत पाहिला तर अशा पद्धतीची ॲक्शन, अशा प्रकारचं प्रेझेंटेशन हे प्रेक्षकांसाठी नवीन असल्यामुळे जी एक्सपेक्टेशन आहे, ती एक्सपेक्टेशन प्रेक्षकांची अशा प्रकारचे सिनेमे वाढवून जाऊ शकते. त्यामुळे एखाद्या मराठी चित्रपट दिग्दर्शकाने जर ॲक्शन चित्रपट आणतो म्हटलं तर त्या चित्रपटाला तरुणाई प्रेक्षक म्हणून पाहायला जाईलच असं नाही. आणि गेली तरी त्याचे जे एक्सपेक्टेशन अशा चित्रपटाने वाढलेले असतात, ते एक्सपेक्टेशन पूर्ण न झाल्यामुळे माउथ पब्लिसिटी जी पॉझिटिव्हली व्हायची, ती निगेटिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कुठल्याही बॉलिवूडचा असो, रिजनल असो, अशा चित्रपटाला या ॲक्शन चित्रपटाच्या दृष्टीने जर पाहिलं तर एक प्रकारचा तोटाच सहन करावा लागू शकते. मंडळी, ॲक्शन असणे म्हणजे प्रेक्षक लाभणे किंवा अट्रॅक्ट होतोच असे नाही. ती ॲक्शन कशा पद्धतीने, कुठल्या मुवमेंटला असणे, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि पुष्पामधील जी ॲक्शन आहे, ती ॲक्शन कुठल्या मुवमेंटला पाहिजे होती, कशी पाहिजे होती आणि कसं प्रेझेंटेशन पाहिजे होतं, या गोष्टीकडे दिग्दर्शकाने अगदी विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक मांडणी केल्यामुळे प्रेक्षक त्याकडे अट्रॅक्ट झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.